जळगाव जिल्ह्यामध्ये जेव्हा महिला ई-के-वाय-सी करण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांना शरीर सुखाची मागणी करण्यात आली। ही महाराष्ट्रातली अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत क्लेशदायी घटना म्हणावी लागेल। 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस लाडकी बहीण योजना सरकारच्या माध्यमातून आणण्यात आली आणि त्यावेळेस सरसकट महिलांना लाभ देण्यात आला आणि जेव्हा मतदान होऊन गेलं, मतदान झाल्यानंतर ह्या लाडक्या बहिणींचा लाभ मिळण्याचा आकडा कसा कमी करता येईल ह्यासाठीच सरकारकडनं प्रयत्न होताना आपल्याला दिसलेत। त्यांना वेगवेगळ्या जाचक अटींमध्ये या लाडक्या बहिणींना अडकवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। ई-के-वाय-सी हे त्यातलंच एक जाचक अट ही महिलांना पात्रतेसाठी टाकण्यात आली आणि गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की हे ई-के-वाय-सी करत असताना जवळजवळ 75 लाख महिलांना अपात्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। हे ई-के-वाय-सी करत असताना त्यांना डॉक्युमेंटेशनच्या याच्यामध्ये त्यांना अपात्र करण्यात आलं आहे, कधी मोबाईल नंबरच्या याच्यामध्ये त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे। काही वेळेस तर जेव्हा महिला ई-के-वाय-सी करण्यासाठी जेव्हा जात आहेत तेव्हा त्यांचं नाव देखील परस्परच कट करण्यात आलेलं आहे, तेव्हा त्यांना ई-के-वाय-सी करण्याचा संबंधच उरत नाही। अशा ई-के-वाय-सी करण्याच्या ह्या अटीमध्ये ज्या महिलांना जो त्रास सहन करावा लागतोय, ह्या त्रासामध्ये अजून एक भर की काय आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये जेव्हा महिला ई-के-वाय-सी करण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांना शरीर सुखाची मागणी करण्यात आली। ही महाराष्ट्रातली अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत क्लेशदायी घटना म्हणावी लागेल की जेव्हा ई-के-वाय-सी करण्यासाठी महिला गेली तेव्हा तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली होती। मी महिला आणि बालकल्याण विकास मंत्र्यांना विनंती करते की तुम्ही ही जी जाचक अट महिलांना लादलेली आहे, कारण त्यांच्या लाभार्थीची संख्या कमी करण्यासाठी, पण हे करत असताना माझ्या महिलांची सुरक्षा देखील तेवढीच महत्त्वाची आहे आणि ह्या घटनेचा आपण जास्तीत जास्त चांगल्या रीतीने या घटनेकडे लक्ष द्या। या आरोपींवरती कठोर कारवाई करा जेणेकरून माझ्या माता भगिनींवरती परत कुठल्याही महिलेवरती असा प्रसंग येऊ नये। माझी आपल्या मुख्यमंत्री महोदयांना देखील विनंती आहे की असले प्रकार होऊ नये भविष्यामध्ये, ह्यासाठी कठोर कारवाई ह्या आरोपींवरती व्हावी ही विनंती।